नमस्कार। लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता उद्या सोमवारी सकाळी 10 वाजेपासून वाटण्यासाठी सुरुवात होणार आहे। लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपये हप्ता वाटपाला सुरुवात नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यातच संक्रांतीच्या आधी बहिणींना हप्ता वाटायला सुरुवात झालेली आहे। सर्व बँकांमध्ये पैसे वाटायला सुरुवात झाली आहे। पण जर का तुमचे या 5 बँकांमध्ये खाते असेल तर अशा बहिणींना मिळणार आहे तात्काळ पैसे आणि अशा लाडक्या बहिणींनी लगेचच आपल्या खात्यातून तत्काळ पैसे काढून घ्यावे असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे। जर तुमच्या खात्यात आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले असतील तर ते तुम्ही तात्काळ गुगल पे, फोन पे, मनी ट्रान्सफरनी काढून घ्यावे असे देखील आवाहन करण्यात आलेले आहे। या 5 बँका कोणत्या त्याची लिस्ट जारी करण्यात आलेली आहे। तर जर लाडकी बहीण योजनेचे पैसे उद्या तुमच्या खात्यात जमा झाले तर खूपच आनंदाची बातमी आहे। पण जर लाडकी बहीण योजनेचे पैसे उद्या तुमच्या खात्यात जमा झाले नाही तर लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अपात्र आहात असे समजले जाते। कारण की जेव्हा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येईल तेव्हा तुम्हाला ह्याच्या पुढचा हप्ता मिळणार नाही। ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत नाहीयेत त्या बहिणींना आता सरळ अपात्र करण्यात येत आहे आणि या योजनेतून त्यांना बाद करण्यात येणार आहे। तर एकदा तपासून नक्की पहा, कारण सरकारने आता फॉर्मची पडताळणी सुरू केलेली आहे। अनेक बहिणींना या योजनेतून अपात्र केलेले आहे आणि जवळपास 60 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात आलेले आहेत। तर अपात्र महिला कोणत्या तर पहा आता नीट। जर तुमच्या नावावर शेत जमीन असेल आणि तुम्हाला नमो शेतकरी सरकार योजना मिळत असेल तर आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। नमो शेतकरी योजनेत दरवर्षी 6000 रुपये मिळतात। हे 6000 रुपये 3 टप्प्यामध्ये 2-2 हजार रुपये प्रमाणे मिळतात। तर प्रत्येक 4 महिन्याला 2000 रुपये असे मिळून वर्षाला 6000 रुपये नमो शेतकरी योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात। ही नमो शेतकरी योजना केंद्र सरकारची योजना आहे। तर ह्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही। आणि आतापर्यंत तुम्हाला जेवढे पण हप्ते मिळाले असतील, समजा तुम्ही लाडकी बहीण योजनेचे निकष डावलून जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतला असेल तर ते देखील आता तुम्हाला तुमचे परत घेतले जाणार आहेत। तर हे हप्त्याचे पैसे आता परत सरकारी तिजोरीमध्ये जमा होणार आहेत। तसेच संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, जर अशा योजनांचा देखील तुम्ही लाभ घेत असाल तर अशातही तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत नाही। निवडणूक झाल्यानंतर सरकारने लाडकी बहीण योजनेचे निकष अधिकच कडक केलेले आहेत। तसेच त्याची पडताळणी खूप कडक पद्धतीने होत आहे। लाडक्या बहीण योजनेच्या फॉर्मची पडताळणी देखील सुरू झालेली आहे। त्यामुळे कोणत्याही सरकारी योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र ठरत नाही आणि इथून पुढे तुम्हाला या योजनेचा एकही हप्ता मिळणार नाही। परंतु यापूर्वी तुम्हाला मिळालेले पैसेही सरकार वसूल करणार आहे। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये महिला व बाल कल्याण विभागाने कडक पडताळणी करायला सुरुवात केली आणि वसुली करायला देखील सुरुवात केलेली आहे। आता आपण जाणून घेऊया की अशा कोणत्या 5 बँका आहेत ज्यामध्ये उद्यापासून पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे। तर तुम्ही पैसे आले की लगेचच मोबाईल मध्ये चेक करून घ्या आणि फोन पे, गुगल पेचा ॲपचा वापर करून पैसे लगेचच काढून घ्या किंवा ट्रान्सफर करून घ्या। तसेच त्या 5 बँकांपैकी पहिली बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI, बँक ऑफ इंडिया, HDFC आणि पोस्टात जरी तुमचं खातं असेल तरी उद्यापासून या सर्व बँकांमध्ये तसेच पोस्टामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे। तर पैसे आले की लगेचच तुम्ही खात्यावरनं पैसे काढून घ्यावे देखील सांगण्यात आलेलं आहे। तर
तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? ह्या व्हिडिओबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आणखीन कुठली माहिती हवी असेल ते देखील मला कमेंट करून सांगा. आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळाले तेही मला कमेंट करून सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जायच्या आधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.